असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जवळपास 3,10,000 विद्यार्थी शिकतात आणि या सर्व विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे न्यूट्रीबार त्या ठिकाणी त्यांना त्याचं वितरण केलं जातं। आणि काही पालक हे गेल्या आठवड्यामध्ये माझ्याकडे तक्रारी घेऊन आले की मुंबई महानगरपालिकेतर्फे जे न्यूट्रीबार या विद्यार्थ्यांना देण्यात येतात त्यामध्ये अशा प्रकारे काचेचा तुकडा आढळला। आम्ही कार्यालयात बसलेलो असताना या पालकांनी माझ्याकडे येऊन तक्रार केली। अशा प्रकारचं ते न्यूट्रीबार आहे आणि अशा प्रकारचा काचेचा तुकडा हा त्या ठिकाणी आढळला। मग यामध्ये जाऊन आम्ही खोलमध्ये चौकशी केली, अनेक पालकांशी चर्चा केली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की अनेक शाळांमध्ये एक्सपायरी डेट झालेले देखील न्यूट्रीबार या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वाटण्यात येत आहेत। मला असं वाटतं की जेव्हा विद्यार्थ्यांच्या हातात अशा प्रकारचे न्यूट्रीबार दिले जातात तेव्हा तिथले शिक्षक असतील किंवा तिथले जे AO आहेत जे शाळेंना हे सगळं सुपूर्द करत असतील त्यांची जबाबदारी असते की न्यूट्रीबारची एक्सपायरी डेट चेक करावी, त्यामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी नाही आहेत का त्याची तपासणी करावी, पण हे कुठेही होताना त्या ठिकाणी दिसत नाही आहे। आणि विद्यार्थ्यांच्या जेव्हा हातात तुम्ही हे न्यूट्रीबार द्याल तेव्हा ते काय एक्सपायरी डेट बिचारे बघणार नाहीत, लहान असतात ती मुलं आणि आमचे विद्यार्थी, त्यांना काच आलेली त्यात सापडणार नाही, प्लॅस्टिक आलेलं सापडणार नाही। आणि जर चुकून माकून या विद्यार्थ्यांनी या न्यूट्रीबार खाल्लं तर ते किती महागात पडेल। उद्या ती काच कोणत्या विद्यार्थ्याच्या पोटात गेली असती तर कितीला पडलं असतं, एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला असता तर कितीला पडलं असतं। आणि म्हणून या सर्व विषयी प्रशासन संवेदनशील आहे का किंवा या सर्व विद्यार्थ्यांची प्रशासनाला काळजी आहे का असा प्रश्न मी सभागृहात देखील उपस्थित केला आणि शिक्षण समितीमध्ये मी सदस्य आहे तिकडे देखील उपस्थित केला। या प्रश्न मी शिक्षण समितीत उपस्थित केला, त्या ठिकाणी हा मुद्दा राखीव ठेवण्यात आला आहे आणि त्याचं उत्तर मिळेपर्यंत शिक्षण समितीमध्ये हा मुद्दा राखीव ठेवला आहे। सभागृहात देखील हरकतीचा मुद्द्याद्वारे मी हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला आणि म्हणून हा मुद्दा तिथे देखील राखीव ठेवण्यात आला आहे। त्याचं उत्तर 15 दिवसात आम्हाला मिळेल असं पीठासीन अधिकारी म्हणजे उपमहापौरांनी आम्हाला सभागृहात सांगितलं आहे आणि त्यावरती आयुक्त निवेदन करतील अशा प्रकारचं उत्तर हे काल सभागृहात मला देण्यात आलं। ह्यात असं आहे की या संबंधात येणारे सर्वच मग जे दोषी आढळतील त्यामध्ये अधिकारी असतील, शिक्षण विभागाचे जे असतील त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय, सर्व संबंधितांवर कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। विद्यार्थ्यांच्या जीवाशी अशा प्रकारचा खेळ कदापि कोणी सहन करणार नाही अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी सभागृहात केली। सत्ताधारी होते त्या सत्ताधाऱ्यांनी देखील असं म्हणणं आहे की या कॉन्ट्रॅक्टर जो कोणी असेल त्यांना काळ्या यादीमध्ये टाकावं, यामिनी जाधव यांनी देखील काल मागणी केली। काल या मुद्द्यावरती जवळपास 1.5 तास चर्चा सभागृहात झाली आणि मला असं वाटतं की प्रत्येक पक्षातल्या सदस्यांनी यावरती सकारात्मक भूमिका आणि याला समर्थनच दिलं आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ हे कोणीही खपवून घेणार नाही आणि त्याच पद्धतीनं चर्चा सभागृहात झाली आणि मला वाटतं सर्व सत्ताधारी आणि विरोधकांचं देखील यावरती एकमत आहे की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये मग ते 15 दिवसांमध्ये आयुक्तांनी यावर निवेदन करावं आणि काय कारवाई केली आहे संबंधितांवर त्याचा आम्हाला पूर्ण तपशील द्यावा अशी मागणी मी सभागृहात केली। कठोर कारवाईच म्हणजे अगदी तुम्ही जे न्यूट्रीबार विद्यार्थ्यांना देताय त्यामध्ये काच आढळते, उद्या ती काच पोटात गेली असती, काय एक आतडीला झालं असतं किंवा काय बरं वाईट विद्यार्थ्यांचं झालं असतं, कोण जबाबदार होतं याला? काय छोटा विषय नाही, मोठाच विषय। दगड सापडत आहेत, प्लॅस्टिक सापडत आहेत, आपण विद्यार्थ्यांना देतोय, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कसा खपवून घेऊ शकतो? आणि म्हणून कठोरच्या कठोर कारवाई आपण करा अशा प्रकारचे निर्देश हे मला असं वाटतं काल उपमहापौर सभागृह चालवत होते आणि त्यांच्या माध्यमातून आयुक्तांना गेले आणि आयुक्त त्यावरती काय लेखी स्वरूपात उत्तर देत आहेत याची आम्ही वाट पाहतोय। जेव्हा सभागृहात निवेदन येईल आणि आम्हाला जर ते पटलं नाही त्यावरती आम्ही परत आवाज उचलू। आता मी माहिती काढल्याप्रमाणे ते न्यूट्रिशन बार एक फॅक्टरी त्यांची भिवंडीला आणि एक जळगावला, कंपनी एकच आहे आणि म्हणून
यावरती क्वालिटी कंट्रोल चेक असला पाहिजे. धडाडी पथक नेमून तुम्ही हे बार कुठे बनत आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे. आता मला सांगा, काच आणि दगड आढळत आहेत, तर त्या न्यूट्रीबारमध्ये जर हे सगळं आढळत असेल तर मला सांगा की त्या फॅक्टरीची अवस्था कशी असेल, ह्याच्यावरूनच आपण विचार करू शकतो. आणि म्हणून क्वालिटी कंट्रोल हे करण्याचं काम महानगरपालिकेचं असतं. आज मिड डे मील महापालिकेतल्या विद्यार्थ्यांना दिलं जातं, त्यामध्ये खिचडीच्या नावाखाली ढीग असतो भाताचा, त्यावरती डाळ असते. ते अन्न आपण पण नाही खाणार, ते आपण विद्यार्थ्यांना खायला घालतोय. आणि म्हणून विद्यार्थ्यांना आपण जेव्हा काही देतोय तर ते चांगलं दिलं पाहिजे असं मनाचे आम्ही सर्व आहोत. आणि अशा प्रकारे पूर्ण सभागृहाचं एकमत या विषयावरती होतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांना यापुढे जे देण्यात येईल ते क्वालिटी कंट्रोल करूनच, ते सर्व चेक करूनच यापुढे देण्यात यावं, अशा प्रकारची विनंती ही सर्व सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी केली. ज्या गोष्टींचे आक्षेप घ्यायचे होते त्या गोष्टींचे आक्षेप देखील आम्ही त्या ठिकाणी घेतलेत. पण विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ हा कोणीही खपवून घेणार नाही, ही ठाम भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली. गेल्या वर्षी निघालेलं, आता ते टेंडर निघालं, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं, सगळं ठीक आहे. पण तुम्हाला जे विद्यार्थ्यांना तुम्ही दिलं पाहिजे तेच तुम्ही देत नसाल, त्याच्यावरतीच तर माझा आक्षेप आहे. ठीक आहे, तुम्हाला मिळालं, दिलं, सगळं ठीक आहे. पण न्यूट्रीबार जे पौष्टिक केससाठी आपण विद्यार्थ्यांना देतोय, त्यातून जे विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे तेच मिळत नसेल तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय? म्हटलं ओके. यात सर्वात महत्त्वाचं मुंबई महानगरपालिकेचा लोगो आहे, शिक्षण विभागाचा या बारवरती लोगो आहे. तर नाव मुंबई महानगरपालिका प्रशासनाचं खराब होतं, शिक्षण विभागाचं खराब होतं. आज मुंबई महानगरपालिकेला आशिया खंडात ओळखलं मिळत आहे, हे नाव मुंबई महानगरपालिका प्रशासनाचं खराब होतं आहे. आणि म्हणून तात्काळ कारवाई या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवरती आणि या विषयाशी संबंधित सगळ्यांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मी काल सभागृहात केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.